जीवनाच्या वाटेवर भरपूर अशी संकटे येत असतात, पण त्या संकटांवर मात करत जीवन कसं जगावं हे माईंनी दाखवून दिलं. खरं तर माई असं म्हटलं की सिंधुताई सपकाळ यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. माय हे नावच किती ममतेनं भरलेलं आहे. या नावातूनच कळतं की सिंधुताईंचे व्यक्तिमत्व हे कसं असेल. त्यांच्यातील माया, ममता आणि आपुलकी पाहूनच त्यांना अनाथांची माई हा किताब मिळाला आहे. सिंधुताई सपकाळ यांचे सामाजिक कार्य आणि निस्वार्थ चिकाटी आणि समर्पणाचा एक अविश्वसनीय प्रवास दर्शवत आहे. सिंधुताईंच्या अथक परिश्रमातून त्यांनी स्वतःचे जीवन बदलून समाजावर अमिट छाप टाकली. खरं तर सिंधुताईंचा जन्म 24 नोव्हेंबर 1947 रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथील जंगल भागातील नवरगाव या ठिकाणी झाला होता. त्यांचे वडील अभिमान साठे हे गुरे वळण्याचे काम करत असत. जंगलातील लहान गाव असल्यामुळे तेथे कुठलीही सोयीसुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यात घरची परिस्थिती हालाकीची होती. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी सिंधुताईंचा विवाह श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. श्रीहरी सपकाळ हे सिंधुताईंपेक्षा 20 वर्षांनी मोठे होते. लग्नानंतर त्यांना प्रचंड सासुरवास भोगावा लागला. एवढ्या लहान अशा वयात त्यांनी खंबीरपणे सगळ्यांचा सन्मान केला. भरपूर कष्ट करूनही त्यांनी कधीही माघार घेतली नाही. सामाजिक कार्यकर्त्या आणि अनाथांची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांनी वयाच्या 75व्या वर्षी 4 जानेवारी 2022 रोजी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. सिंधुताईंचा जीवनकाल आपल्याला एक प्रेरणा देऊन जातो. त्यांच्या निडर वृत्तीतून खूप काही शिकण्यासारखे आहे. सिंधुताईंचे जीवन आपल्याला प्रतिकूल परिस्थितीतही कसे स्वतःला सावरून आदर्श निर्माण करता येईल हे शिकवते. अशा या महान आत्म्याला आपल्या सर्वांचा सलाम.